हाय. बघा, तुम्ही ची तयारी करत आहात. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला एक्झामची डेट दिलेली आहे 10 नोव्हेंबर. ठीक आहे. 10 नोव्हेंबरला तुमची एक्झाम होणार आहे. बघा, आता त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर तुमच्याकडे अगदी 30 दिवस आहे असं समजू. कारण 7-8 दिवस आपण रिव्हिजनला देणार. कारण कोणत्याही एक्झामची तयारी तुम्ही करत असाल तर रिव्हिजन खूप महत्वाची. आता तुम्ही म्हणाल बघा, आपल्या फ्री मध्ये क्लासेस असणार आहे. अगदी फ्री मध्ये त्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे बघा. टीईटीचे क्लासेस तुमचे अगदी फ्री मध्ये असणार आहे. टीईटी सर्व सब्जेक्ट. ठीक आहे. सर्व सब्जेक्ट तुम्हाला माहिती नाही असं म्हणू नका. कारण तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला असेल, तुम्हाला सिलेबस माहिती असेल, क्वेश्चन पेपर मी सांगते. कोणत्या एक्झामची तयारी करत असाल तर सर्वात पहिले प्रिव्हियस चे क्वेश्चन पेपर वाचायचे. ठीक आहे. सर्व सिलेबस आपण अगदी बेसिक पासून वाचायचं. आपल्याकडे कमी टाइम आपण जास्त वेळ देऊन सिलेबस कव्हर करणार आहे. त्याचबरोबर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करणार आहोत. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यामागे एकच उद्देश आहे, काही क्वेश्चन रिपीट होते, तुम्हाला क्वेश्चनचा पॅटर्न समजतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झामला जाता तेव्हा काय होतं की तुम्हाला असं पेपर तुम्ही बघितलेला असतो की या टाईपचे क्वेश्चन वगैरे, तर त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर घेणार होता. प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर काय घेणार होता तर बघा, तुम्ही गेले एक्झामला पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्ही घेतला तर तुम्ही काय करायचं असेल, पहिल्यांदा बालमानसिक शास्त्राचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल, त्यानंतर गणित, इंग्लिश, मराठी अशा प्रकारे सॉल्व्ह करत असाल. पण चारही सब्जेक्ट एकत्र करून किंवा 5 सब्जेक्ट एकत्र करून जर तुम्ही पेपर द्यायला बसला तर काय होणार आहे, तुम्ही गोंधळून जाता, वेळ तुम्ही बसत नाही. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस सिरीज घ्यायची आहे फुल मॅथ्सची. ठीक आहे. या प्रकारे आपला काय होणार, अगदी फ्री मध्ये होणार आहे. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप केला जाणार आहे. तिथे तुम्हाला जे काही नवीन अपडेट असतील क्लासचा टायमिंग सर्व सेंड केलं जाईल. बघा, ज्यांना मला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं त्यांनी काय करायचं, मला कमेंट्स मध्ये हाय सेंड करायचं. ठीक आहे. तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक देईल. ठीक आहे. ते सर्वांनी जॉईन व्हायचं. आपलं महा टीएटीचा ग्रुप असणार आहे, त्यामुळे दुसऱ्या एक्झामचं कोणीही नसणार आहे. त्यामुळे तुमच्या ज्या शंका असतील तर तुम्ही तिथे विचारू शकता. काही क्वेश्चन असतील अवघड जाणारे तेही तुम्ही तिथे विचारू शकता. बघा, तर सर्वात पहिले आपण मॅथ पासून गणितापासून सुरुवात करू. ठीक आहे. सर्वांना अवघड जाणारा विषय हा गणित असतो. का अवघड जातो, बुद्धिमत्ता त्यानंतर थोडस अवघड होतो, पण सर्वात पहिले मॅथ अवघड जातो. बघा, आता जीके म्हटलं, बालमानचे असं म्हटलं, मराठी व्याकरण ऍव्हरेज जात असेल, पण गणित वाटलं की तुम्ही हे अवघड आहे. ठीक आहे. मला खूप अवघड जातो गणित हा विषय. तर काय अवघड जातो, अवघड जाण्यामागे एकच कारण आहे, तुम्ही बेसिक पासून सुरुवात करत नाही. तुम्ही काय करता, कुठेतरी तुम्हाला क्वेश्चन भेटले ते सॉल्व्ह करता किंवा प्रिव्हियसचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता. त्यामुळे काय होतं, जो तो क्वेश्चन तुम्हाला तिथं समजतो, पण त्या क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह केलं, कुठून आपण त्याच्या कन्सेप्ट घेतात, कुठून आपण तिथं बेसिक पासून आपण म्हणजे जे काही आपण बेसिक केलेलं आहे ते कुठे आपल्याला इथे यूज करायचंय, कोणतं बेसिक कुठे यूज करायचं हे जर माहिती असेल तर क्वेश्चन कुठल्याही होते. ते क्वेश्चन नंतर तुम्ही प्रॅक्टिस करा. सर्वात पहिला बेसिक कन्सेप्ट त्यानंतर आपल्याला क्लासेस मध्ये कम्प्लीट करायचं. फ्री असणारे, लाईव्ह असणारे, तेव्हा तुमची काही डाऊट असतील ते तुम्ही तुम्हाला विचारू शकता. तेव्हा कसं टेन्शन घ्यायचं नाही. अगदी कमी दिवसांमध्ये आपण तुम्हाला सिलेबस कव्हर करतो. त्यानंतर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर अवघड जात असेल तुम्हाला तेही आपण इथे कव्हर करणार आहोत. बालमानशास्त्र बघा, हा असा सब्जेक्ट की जिथे तुम्ही थोडं कमी स्टडी केलेला असेल तरी तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कारण ते आपल्या बुद्धिमत्ता क्वेश्चन आपल्याला विचारले जातात, काही क्वेश्चन आपण स्वतःही सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे त्याची थोडी आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. नंतर परिसर अभ्यास झाला तेही आपण सर्व व्यवस्थित कव्हर करणार. तुम्हाला काय करायचं बघा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला टाइम भेटेल. आणि त्याचा टायमिंग तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सांगा. ठीक आहे. उद्या खूप चांगला मुहूर्त, उद्याच्या मुहूर्त येतात क्लासेसला सुरुवात करू. सर्वात आपण मॅथ पासूनच सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे. तिथं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल आणि तुम्ही हाय जरी सेंड केलं तरी तुम्हाला लिंक सेंड करेल. ठीक आहे. सर्वांनी जॉईन व्हायचंय आणि उद्यापासून आपण क्लासेसला सुरुवात करणार. कसलं टेन्शन घ्यायचं नाही. माझ्याजवळ कमी दिवस आहे ना, आता एवढ्या कमी दिवसात मी कसा अभ्यास करेल. तर आपण ज्या 10वीला असतो, 12वीला असतो, जेव्हा सराव पेपर देत असतो त्यावेळी काही मुलांना खूप कमी मार्क्स मिळतात. आपण काय सांगतो, शिक्षक काय सांगतात त्यांना, नाही तू अजून एक करू शकतो, चांगले मार्क्स भेटते. तसंच आपल्याला काय कमी दिवसामध्ये चांगले मार्क्स कसे भेटतील याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. आपल्या टायमिंग थोडे जास्त असणारे, कमी दिवस असल्यामुळे तेही तुम्ही पूर्ण टाइम द्यायचा. लाईव्ह असणारे काही डाऊट असेल तुम्ही तिथेच क्लिअर करायचं. ठीक आहे.
तर बघा अजून काही सांगता कमेंट्स मध्ये विचार किंवा व्हॉट्सअप ग्रुपला डायरेक्टली विचारू शकता. थँक्यू.